नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. नमस्कार, मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सोनार साहेब, आपण निरीक्षक आहात, पुरवठा अधिकारी, आणि खालची खिडकी तुम्ही एक चालू केलेली आहे. त्या ठिकाणी दलालांनीही आपल्यावर प्रति आरोप करताना आढळून येत आहेत. तर आपण काय म्हणणार आहात या संदर्भामध्ये? माझं एकच म्हणणं आहे की आम्ही एक खिडकी योजना चालू केली आहे, त्यामुळे दलालांचे सगळे दावे दणाणले, दलालांचे कुठलेही कामं होत नाही. आम्ही एक खिडकी योजनेमध्ये जो आमच्याकडे नागरिक आमच्याकडे खिडकीवर येणार आहे त्याचे कामं आम्ही 100% करून देतोय. निशुल्क कामं करतायत, त्यामुळे हे लोक ॲलिगेशन करत आहेत. माझं एकच म्हणणं आहे की ज्याचं कार्ड आहे त्यांनी खिडकीवर येणे. स्वतः नागरिक स्वतः खिडकीवर मला लागतोय. स्वतः नागरिक ज्यावेळेस येत नाही त्या दिवशी आम्ही त्या नागरिकाचं काम करत नाही. म्हणून नागरिक स्वतः असेल, कार्डधारक असेल तर त्याचं काम 100% 45 दिवसाच्या आत होत आहे. आरोप बिनबुडाचे आरोप आहे. ज्या नागरिकाला रेशन कार्ड जे आहे त्याला जे वयोवृद्ध आहे, अपंग आहे, त्या लोकांनी आपल्या खिडकीवर येणे. निशुल्क 1ही रुपया न घेता रेशन कार्ड सुविधा आपण दिली जात आहे, आणि तेही 45 दिवसात. त्याची पोचपावती घेऊन जाणे, दिलेल्या तारखेला 4 ते 5च्या वेळेत येणे. आणि आपण सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये आपण रेशन कार्ड घेत आहे. तसेच रेशन कार्ड द्यायला रेशन कार्ड घेणे 11 ते 4 आणि देणे 4 ते 6 हा वेळ ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये जनतेने त्याचा हे करणे. आणि तसेच जे शिक्षित आहे, कॅम्प्युटरद्वारे त्यांना सगळ्यांना नॉलेज आहे, त्यांनी घर बशी रेशन कार्ड घ्या. ऑनलाईनला RCMS साईटवर जाऊन घरी बसून रेशन ऑनलाईन करा, आणि आम्ही अप्रुव्हल दिलं की घरी बसूनच रेशन कार्ड घ्या. इथं आपल्या तहसीलमध्ये यायची गरज नाही कोणाला. ठीक आहे. आता जशी एक खिडकी बंद होती त्याच्यामुळे तिथं गर्दी होती, तिसरी खिडकी आम्ही ओपन केली आहे. त्याच्यामुळे त्या खिडकी त्या साईडला एवढी गर्दी निर्माण होणार नाही, तरी त्याची दक्षता घेऊ आपण पुढे. दलाल वगैरे जे कोणी येतात त्यांना मी कोणालाही देखील उभं करत नाही. ज्यांनाही सांगितलं ज्याचं रेशन कार्ड आहे तो माझ्या समोर पाहिजे आणि ते खिडकीवर जाऊन जमा करा. माझ्याकडे मी कोणाचेच रेशन कार्ड घेत नाही. फक्त जे वयोवृद्ध असेल, बिलकुल चालू शकत नाहीये, असे आजारी दुर्मिळ आजार असेल तर त्यांचे मी रेशन कार्ड घेतो. त्यांचे देखील खाली पावती काढूनच त्यांना दिल्या जाते.